नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती तसेच तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 25 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। यामध्ये बहुतेक जे प्रश्न आहेत ते आपल्याला वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तसेच मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पहा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला जाऊन जॉइन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फ्री मध्ये पीडीएफ मिळून जाणार आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतातील एकमेव मेडिकल ट्रेन म्हणून लाईफलाईन एक्सप्रेसची सुरुवात कधी झालेली आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल। तर पहा, प्रश्न आहे, भारतातील एकमेव असणारी मेडिकल ट्रेन, तिचं नाव आहे पहा लाईफलाईन एक्सप्रेस, हिची जी सुरुवात आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 16 जुलै 1991। पहा मित्रांनो, वर्ष जर विचारलं तर 1991 वर्ष आहे, तारीख जर विचारली आपल्याला तर 16 जुलै 1991 या दिवशी लाईफलाईन एक्सप्रेसची सुरुवात झालेली आहे, की जी भारतातील एकमेव मेडिकल ट्रेन आहे। पर्याय क्रमांक 3 16 जुलै 1991। प्रश्न दुसरा आहे, मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? पहा, पुरस्काराचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, कोणता आहे पुरस्कार? मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर हा जो भारतीय खेळाडू आहे यांना मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय खेळाडू आहेत। आणि सचिन तेंडुलकर यांनाच अजून एक प्रश्न असा विचारला जातो की मास्टर ब्लास्टर हे कोणाचं नाव आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंच टोपण नाव आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते वर्ष महिला वर्ष, पहा या ठिकाणी प्रश्न आहे, महिला वर्ष म्हणून घोषित केले आहे? कोणी? संयुक्त राष्ट्राने। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 1975। पहा, 1975 हे जे वर्ष आहे हे संयुक्त राष्ट्राने महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं वर्ष आहे। महिला वर्ष कोणी केलेलं आहे? संयुक्त राष्ट्राने। वर्ष आहे 1975। प्रश्न चौथा आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आलेला होता। संविधान सभेच्या पहिली जी बैठक झाली त्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 211 सदस्य। पहा, 211 सदस्य हे जे आहेत हे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी हजर होते किंवा उपस्थित होते। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न पाचवा आहे, भारतीय रेल्वेची मधमाशी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? पहा मित्रांनो, यावर आपल्याला 2 प्रश्न असे विचारण्यात आले होते की जी मधमाशी योजना आहे ही कशा संबंधात आहे? लक्षात ठेवायचे, तर भारतीय रेल्वे संबंधाची एक योजना आहे। या ठिकाणी विचारलंय की भारतीय रेल्वेची मधमाशी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आसाम या राज्याने सुरू केलेली आहे पहा भारतीय रेल्वेची मधमाशी योजना। पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल आसाम। प्रश्न 6वा आहे, अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? पहा, यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राची पहिली महिला असं विचारण्यात आलेलं आहे, आणि दुसरा प्रश्न आपल्याला भारताची पहिली महिला म्हणून विचारण्यात येत आहे। या ठिकाणी प्रश्न आहे, अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आरोही पंडित ह्या ज्या आहेत त्या अटलांटिक महासागर पार करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला व्यक्तिमत्व आहेत। पर्याय क्रमांक 1 आरोही पंडित। प्रश्न 7वा आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, जे उच्च न्यायालय आहे यातील जे न्यायाधीश आहेत जज लोक यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती यांच्याकडे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार आहेत। यावर प्रश्न आपल्याला पहा करंट अफेअर्सवर विचारला जाऊ शकतो। सध्याचे राष्ट्रपती, तर सध्याचे राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू, ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, शून्य प्रहार ही पत्रकारिता क्षेत्रात वापरली जाणारी जी संज्ञा आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, शून्य प्रहार अशी एक पत्रकारितामध्ये एक संज्ञा म्हणजे एक वाक्य वापरलं जातं, तर ते कोणत्या संबंधित आहे, कशाच्या संबंधित येतं?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर संसदीय क्षेत्राशी संबंधित आहे पहा 0 प्रहार. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, जनहित याचिकेद्वारे म्हणजेच DIL द्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या वर्षी सर्वप्रथम वापरली होती? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जर उत्तर येत असेल तर कमेंट करून उत्तर देऊ शकता. तर पहा प्रश्न परत एकदा ऐकून घ्या. जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना जी आहे ही सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या वर्षी सर्वात प्रथम वापरण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर 1979 या वर्षी. लक्षात ठेवायचे, न्यायालयीन सक्रियता ही जी संकल्पना आहे ही सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाने वापरली होती 1979 वर्षी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, पालकची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळे झालेले राष्ट्र कोणते आहे? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला हा जगाच्या भूगोलावर प्रश्न विचारला जातो नेहमीच. तर पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर श्रीलंका हा जो देश आहे. लक्षात ठेवा, पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळा झालेला देश आहे श्रीलंका. मित्रांनो, यावर आपल्याला दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? लक्षात ठेवा, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पालकची सामुद्रधुनी आहे. पर्याय क्रमांक 3 श्रीलंका आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, ऑगस्ट 2018 मध्ये केरळ राज्यात आलेल्या महापुराच्या वेळी भारतीय वायुदलाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राबवलेलं अभियान कोणतं होतं? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्सवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऑगस्ट 2018, पहा ऑगस्ट 2018 मध्ये ज्यावेळी केरळ राज्यामध्ये पूर आला होता, तर त्या महापुराच्या वेळी भारतीय वायुदलाने पूरग्रस्तांच्या मदत करण्यासाठी एक ऑपरेशन म्हणजेच एक योजना राबवली होती. ती कोणती होती किंवा एक अभियान होतं, त्याचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ऑपरेशन करुणा हे जे अभियान आहे हे वापरण्यात आलं होतं पहा ऑगस्ट 2018 मध्ये. आणि हे कोणासाठी वापरण्यात आलं होतं? तर केरळ राज्यामध्ये महापुराच्या वेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात आलं होतं ऑपरेशन करुणा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12 आहे, अणुचाचण्या, अणुस्फोट, अण्वस्त्रे इत्यादींमुळे कोणत्या प्रकारची प्रदूषके वातावरणामध्ये संक्रमित होत असतात? पहा, अणुचाचण्या, ॲटम स्फोट म्हणजेच पहा अणूचे स्फोट झालेले आणि जे काही अण्वस्त्र आहे यांच्यामुळे एक प्रकारचं प्रदूषक वातावरणामध्ये संक्रमित होत असतं. ते कोणतं असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर किरणोत्सारी. लक्षात ठेवायचे, किरणोत्सारी प्रदूषक हे जे आहे हे वातावरणामध्ये जास्त प्रमाणात संक्रमित होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, जगभरात भ्रमणध्वनीमुळे म्हणजेच पहा मोबाईलमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? मित्रांनो, हा प्रश्न तंत्रज्ञानावरील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर जगामध्ये सर्वात जास्त मोबाईल फोनमध्ये वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर अँड्रॉइड ही जी मोबाईल सिस्टम आहे ही सर्वात जास्त वापरण्यात येणारी सिस्टीम आहे. पर्याय क्रमांक 3 अँड्रॉइड. प्रश्न 14 आहे, महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्सटाईल पार्क डॅश या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर महाराष्ट्रातील कितवा आहे? तर पहिला मेगा टेक्सटाईल पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदगाव पेठ, जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिला टेक्सटाईल पार्क उभारण्यात आलेला होता किंवा स्थापन करण्यात आलेला आहे. नांदगाव पेठ जिल्हा आहे अमरावती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, भारतीय राज्यघटनेचे 12वे परिशिष्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, भारतीय राज्यघटनेचं कितवा आहे? तर 12वं परिशिष्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 नगरपालिका आणि नगर परिषद प्रशासनाशी संबंधित आहे. पहा 12वं परिशिष्ट. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ग्रामविकास म्हणजेच ग्रामपंचायतीवर सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर नगरपालिका प्रशासन किंवा परिषद प्रशासन, लक्षात घ्यावा, नगरपालिका किंवा नगर परिषद प्रशासनाशी संबंधित आहे 12वं परिशिष्ट. प्रश्न 16 आहे, ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळविणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण आहेत? यावर प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. पहा, ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर रणजित डिसले हे जे शिक्षक आहेत हे ग्लोबल टीचर, पहा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवणारे भारतातील आपल्या पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 रणजित डिसले. प्रश्न 17 आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? पहा, 2011ला जी जनगणना झाली या जनगणनेच्या नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या साक्षरता प्रमाण किती आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 82.3%. पहा 82.3% एवढं आपलं महाराष्ट्र साक्षर राज्य आहे. कधीच्या 2011च्या जनगणनेनुसार. आणि यावर प्रश्न अजून एक विचारला जातो की 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वात साक्षर राज्य कोणतं आहे? तर पहा केरळ हे देशातील सर्वात साक्षर राज्य आहे. जर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा विचारला तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे पहा, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण आहे पहा 82.3%. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, महाराष्ट्रातील तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? पहा महाराष्ट्रातील कशासाठी? तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, सातारा आणि सांगली. हे जे 3 जिल्हे आहेत हे आपल्या राज्यामध्ये तंबाखू उत्पादनासाठी महत्त्वाचे आणि विशेष प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहेत, वातावरणात वाढत्या उंचीबरोबर तापमानात वाढ होत जाते. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. विज्ञानावरील आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे. तर वातावरणात वाढत्या उंचीबरोबर तापमानात देखील वाढ होत जात असते. ही प्रक्रिया काय नावानं ओळखली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तापमानाची विपरीतता असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20 आहे, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सर्वोच्च जबाबदारी ही कोणावर असते? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. जो जिल्हा लेवल आहे पहा म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवलवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी ही कोणाची असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जिल्हाधिकारी. पहा म्हणजेच त्याला आपण कलेक्टर म्हणतो. तर कलेक्टरची जबाबदारी असते की आपल्या जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था आणि कायदा हे व्यवस्थित राखण्याचं. पर्याय क्रमांक 2 कलेक्टर. प्रश्न 21 आहे, क्योटो प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धीस आलेले क्योटो हे जे शहर आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण जवळपास 1 वर्षापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता. त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं आपल्याकडून सांगण्यात आलं होतं. या ठिकाणी आपण याची चूक सुधारलेली आहे. तर पहा क्योटो प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धीस आलेलं क्योटो शहर हे कोणत्या देशात आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर क्योटो. पहा क्योटो हे शहर जे आहे हे जपान या देशामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 22 आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? मित्रांनो यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर इचलकरंजी या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. आपल्याला कधी कधी वर्ष विचारलं जाऊ शकतं. तर कोणत्या वर्षी आहे? तर 1960 या वर्षी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, ग्वायटर आणि थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? पहा या ठिकाणी आपल्याला 2 ग्रंथीचे रोग दिले आहेत. ग्वायटर आणि थायरॉइड यांच्या उपचारासाठी काय वापरण्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर उपचारासाठी वापरलं जातं पहा आयोडीन. कशाच्या? ग्वायटर आणि थायरॉइडच्या उपचारासाठी आयोडीन हे वापरण्यात येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पहा जास्त काम केल्यामुळे स्नायू दुखतात. त्यासाठी कोणतं रसायन हे जबाबदार असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लॅक्टिक आम्ल. हे जे आहे हे अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये सर्वात जास्त जबाबदार असतं लॅक्टिक ॲसिड. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची जी सीमा आहे ही नांदेडला लागून आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. तेलंगणा या राज्यातील कोणता असा जिल्हा आहे की त्याची बॉर्डर ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याला लागून आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आदिलाबाद. पहा तेलंगणातील एक जिल्हा आहे, तेलंगणा राज्यातील जिल्हा आहे आदिलाबाद आणि तो जो जिल्हा आहे हा नांदेड जिल्ह्याला चिटकून आहे. म्हणजे त्याची बॉर्डर नांदेडला जोडून आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. आपला प्रश्न पहिला आहे, छतावर सौर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. तर पहा छतावरती सौर पॅनल उभारण्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे किंवा त्याचा क्रमांक पहिला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर गुजरात हे जे राज्य आहे हे सौर पॅनल उभारण्यात देशामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे गुजरात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तसेच गुजरात राज्याची राजधानी आहे पहा गांधीनगर. राज्य आणि राजधानीवर सुद्धा महत्त्वाचे प्रश्न असतात. प्रश्न दुसरा आहे, भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक
चारू मुजुमदार यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होतो? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर यावर आपल्याला प्रश्न अजून एक विचारला जातो की भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक कोण आहेत? तर पहा, चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीचे जनक आणि यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड माओ यांच्या विचाराचा प्रभाव जो आहे हा चारू मुजुमदार यांच्यावरती होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, समाज सुधारणेवरचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर जपान या देशांकडून केशव कर्वे यांनाच स्त्रियांसाठी विद्यापीठ खोलण्याची किंवा उघडण्याची प्रेरणा मिळाली होती. पर्याय 4 उत्तर आहे जपान. प्रश्न चौथा आहे, भारत सरकारने 1950 साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षाच्या रोलेट ॲक्टनुसार संमत केला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1919चा. पहा मित्रांनो, 1919चा जो ॲक्ट होता तर या ॲक्टनुसार 1950 साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आहे हा संमत केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 1919चा रोलेट ॲक्ट. प्रश्न पाचवा आहे, देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये साकारण्यात येत आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. देशातील पहिलं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर मध्य प्रदेश MP या राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं आणि जगातील दुसरं लष्करी संग्रहालय उभारण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, महाबळेश्वर येथील इंदिरा पॉइंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉइंट आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. महाबळेश्वरमध्ये जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्समधील समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असणारा पॉइंट कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आर्थर सीट पॉइंट हा जो आहे हा महाबळेश्वर या ठिकाणचा समुद्र सपाटीपासूनचा सर्वात उंचीवर असणारा पॉइंट आहे आर्थर सीट. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर खालीलपैकी असा कोणता प्रोजेक्ट आहे की त्या प्रोजेक्टचं टार्गेट आहे पहा 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करणं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे पहा महानेट. लक्षात ठेवा, महानेट हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या डिजिटल करणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे महानेट. प्रश्न 8वा आहे, नवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायन डेव्हलपमेंटमध्ये करार झालेला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मुंबई येथील कोणत्या अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको आणि चायन डेव्हलपमेंटमध्ये करार झालेला आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर नैना सिटी. लक्षात ठेवायचे, नैना सिटीसाठी सिडको कोणाकोणात करार आहे? सिडको आणि चायन डेव्हलपमेंट यांच्यामध्ये करार झालेला आहे नैना सिटीसाठी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? पहा, कोणती अशी योजना आहे की या योजनेअंतर्गत ज्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करता येतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर मनोधैर्य या नावाची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करता येतं. योजना आहे मनोधैर्य. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10वा आहे, काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोणत्या ठिकाणी स्थापन केले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, यासाठी आपल्याला PDF जर डाउनलोड करायचे असतील तर फ्रीमध्ये लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व PDF ह्या एकदम फ्रीमध्ये मिळणार आहेत. प्रश्न 11 आहे, 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणता 31 ऑक्टोबर? पहा, 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा जो एक आठवडा आहे हा राष्ट्रीय एकता सप्ताह ओळखला जातो. तर तो कोणत्या जयंतीनिमित्त साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताह साजरा केला जातो आणि त्याचा कालावधी असतो पहा 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा त्याचा कालावधी असतो. पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, 1983च्या
जगजेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोण खेळाडू सहभागी नव्हता? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. 1983ला भारताने जो वर्ल्ड कप जिंकला, भारताने जिंकलेला वर्ल्ड कप 1983चा, तर यामध्ये त्या संघात महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिलीप वेंगसरकर. हे जे आहेत हे 1983च्या वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये सहभागी नव्हते. यामध्ये पहा, संदीप पाटील, किरण मोरे आणि रवी शास्त्री हे तिघही सहभागी होते. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की महाराष्ट्रातील एक खेळाडू, पहा महाराष्ट्रातील खेळाडू म्हणजेच दिलीप वेंगसरकर हे जे आहेत हे सहभागी नव्हते. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. प्रश्न 13 आहे. नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगडाला जेव्हा जाग येते. हे जे नाटक आहे, लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर नाटककार वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे. प्रश्न 14 आहे. पाचगणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, यावर प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्रातील जेवढे काही थंड हवेचे ठिकाण आहेत, पहा हवेचं ठिकाण आणि कोणतं जिल्हा आहे, पहा ठिकाण आणि कोणता जिल्हा आहे, यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पाचगणी थंड हवेचं ठिकाण हे जे आहे हे पर्याय क्रमांक 4 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 15 आहे. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन होते? पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन हे सर्वात जास्त होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात जास्त साखरेचं उत्पादन घेतलं जातं. पर्याय क्रमांक 4 अहमदनगर. प्रश्न 16 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा जो उद्योग आहे, व्यवसाय आहे, हा मोठ्या प्रमाणात चालतो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे हा चामडी वस्तू बनवण्यासाठी अग्रेसर असणारा जिल्हा आहे, किंवा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चामडी वस्तू बनवण्याचा व्यवसाय चालतो. पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर उत्तर होईल. प्रश्न 17 आहे. लॉर्ड कॅनिंग याने मद्रास, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली केली आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तीनही जे उच्च न्यायालय आहेत यांची स्थापना ही एकाच वर्षी झालेली आहे. ते वर्ष कोणतं आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1862. पहा, 1862 साली कोणतं आहे? मुंबई सोबतच पहा मद्रास आणि तिसरं जे आहे हे आहे कोलकाता. या तीनही उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ही 1862 या वर्षी झालेली आहे. आणि केली कुणी आहे? तर लॉर्ड कॅनिंग यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे 1862 वर्ष. प्रश्न 18 आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो, तर तो म्हणजे ती तारीख कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 जानेवारी. मित्रांनो, यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहा, तर युवक दिन कधी साजरा केला जातो? पहा, युवक दिन हा जो आहे किंवा युवा दिन जो आहे हा 12 जानेवारीला साजरा केला जातो. याच सोबत प्रश्न असा विचारला जातो की स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन कधी आहे? तर पहा, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन देखील 12 जानेवारी आहे. आणि याच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त युवक दिन हा जो आहे हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे 12 जानेवारी. प्रश्न 19 आहे. डॉक्टर केशव हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी. पहा, यावर आपल्याला 3 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे RSS म्हणजेच याचा फुल फॉर्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या ठिकाणी पहा, याचे आपल्याला संस्थापक विचारले जातात. तर RSS चे संस्थापक आहेत डॉक्टर केशव हेडगेवार. पहा, डॉक्टर केशव हेडगेवार हे जे आहेत हे RSS चे संस्थापक आहेत. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की परत अजून एक कोणत्या वर्षी स्थापना केली? 1925 या वर्षी स्थापना केली आहे RSS ची. ठिकाण जर विचारलं तर ठिकाण आहे पहा नागपूर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 20 आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? पहा, आपल्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50% आरक्षण हे जे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना देण्यात आलेलं आहे. 50% आरक्षण. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 21 आहे, गावाची लोकसंख्या जर 7,500 पेक्षा जास्त असते त्यावेळी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या असते? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, नागरिक शास्त्रावरती आधारित आहे. जर गावाची लोकसंख्या 7,501 पेक्षा जास्त असली तर त्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 सदस्य. लक्षात ठेवायचे, 7,500 पेक्षा एक असली तर 17 सदस्य हे गावामध्ये असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता आहे? पहा, जो निरोगी माणूस आहे त्याचा रक्तदाब किती असतो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 120/80. पहा मित्रांनो, 120/80 एवढा जो रक्तदाब आहे हा सर्वसामान्य आणि निरोगी माणसाचा असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हाच प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न हा महत्त्वाचा आहे. प्रश्न 23 आहे, नाट्य संमेलनाच्या डॅशव्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड झाली होती? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील. तर नाट्य संमेलनाच्या कितव्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर नाट्य संमेलनाच्या 100व्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड झाली होती. पर्याय 3 आपलं उत्तर आहे 100. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? पहा, देशातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? पहा, समुद्र किनारा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर. यावर प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, त्याचबरोबर तामिळनाडूची राजधानी आहे पहा चेन्नई, आणि गुजरातचे आहे गांधीनगर. आणि गुजरात हे राज्य असं आहे की याला भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य आहे. प्रश्न 25 आहे, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झालेला आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. दिल्ली शहराला कोणता आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी? हा जो दर्जा आहे हा कितव्या घटनादुरुस्तीने आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 69वी जी घटनादुरुस्ती झाली या घटनादुरुस्तीद्वारे नॅशनल कॅपिटल ऑफ टेरिटरीचा जो दर्जा आहे हा दिल्ली शहराला प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कॉफीचे उत्पादन करणारे भारतातील प्रमुख राज्य कोणते आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. कॉफीचं उत्पादन करणारं भारतातील प्रमुख राज्य कोणतं आहे? यावरती आपल्याला 2 वर्ष हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे. तसेच मित्रांनो, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देऊ शकता, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर कर्नाटक हे जे राज्य आहे हे कॉफी उत्पादनात सर्वात आघाडीवरचं राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर पहा, कर्नाटक हे जे राज्य आहे, कर्नाटक राज्याची राजधानी आहे पहा बँगलोर, ही कर्नाटकची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आणि कॉफीच्या उत्पादनात सर्वात प्रमुख राज्य म्हणजेच आघाडीचं राज्य आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. 2021 ला जी भरती झाली आहे म्हणजेच 2019 ची भरती झालेली आहे, तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पहा, खालीलपैकी कोणतं असं क्षेपणास्त्र आहे की जे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे? पहा, रणगाड्याला विरोध करणारं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर नाग हे जे क्षेपणास्त्र आहे हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पहा, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीतून घेण्यात आलेली आहेत? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. पहा, तर यामध्ये 3 तत्व आहेत. पहिला आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही जी तत्व आहेत हे कोणत्या राज्यक्रांतीतून घेण्यात आलेली आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर फ्रेंच या राज्यक्रांतीमधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे घेण्यात आलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, मेजर ह्युसेन यावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मेजर ह्युसेन हा जो इंग्रज अधिकारी होता यावरती कोणी गोळी झाडलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर मंगल पांडे हा जो क्रांतिकारक आहे यांनी मेजर ह्युसेन, पहा मेजर ह्युसेन वरती गोळी झाडलेली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे मंगल पांडे. प्रश्न 5 आहे, कल्पकम आणि कुंडकुलम अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? पहा, 2 विद्युत प्रकल्प दिलेले आहेत. पहिला आहे कल्पकम आणि दुसरा आहे कुंडकुलम. पहा, कुंडकुलम हा दुसरा अणुविद्युत प्रकल्प आहे. तर हे दोन्ही अणुप्रकल्प कोणत्या
राज्यामध्ये आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर तामिळनाडू या राज्यामध्ये येतात कल्पकम आणि कुंडकुलम हे अणुविद्युत प्रकल्प। मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न 1 वर्ष विचारण्यात आला होता, फक्त कल्पकम यावरती प्रश्न विचारण्यात आला होता, तर कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न विचारला होता? तामिळनाडू। याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 6वा आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार ही केस कोणत्या वर्षी झालेली आहे? पहा, केशवानंद भारती विरुद्धात कोण होतं? केरळ सरकार। ही जी केस आहे ही कोणत्या वर्षीची आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1973 या वर्षी पहा केशवानंद भारती आणि केरळ सरकार यांच्या विरोधात एक केस झाली होती 1973 सालला। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वापरले जाते? पहा, रबराचं वल्कनायझेशन करण्यासाठी वापरण्यात येणारं मूलद्रव्य म्हणजे एक प्रकारे केमिकल कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा आरोग्य विभागाच्या भरतीसाठी, त्यामुळे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गंधक हे जे आहे हे रबराचं वल्कनायझेशन करण्यासाठी वापरण्यात येणारं एक मूलद्रव्य आहे गंधक। पर्याय क्रमांक 1। प्रश्न 8वा आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? पहा, 2011ची जनगणना याच्या अनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा होता। यावर प्रश्न अजून एक विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा। पहा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा म्हणून देखील गणला जातो। यावरच अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि ठिकाण आहे पहा आंबोली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त पाऊस पडतो। मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, सिंधुदुर्गवर आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्न हे कॉमन असतात आणि ते नेहमी विचारले जातात। प्रश्न 9वा आहे काम करण्याची इच्छा क्षमता असूनही काम न मिळणे म्हणजेच डॅश स्वरूपाची बेकारी होय। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा अर्थव्यवस्थेवरील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। तर काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नाही म्हणजेच कोणत्या प्रकारची बेरोजगारी किंवा बेकारी होय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला खुली बेकारी म्हणतात। पहा, खुली म्हणजे ओपन बेकारी म्हणजेच काय? तर पहा, काम करण्याची इच्छा आहे पण कोणतंच काम मिळत नाही त्यालाच पहा खुली प्रकारची खुली बेकारी असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे 18 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? पहा, दिवस आहे 18 एप्रिल। हा जो प्रश्न आहे हा दिनविशेषवरती विचारण्यात आलेला आहे। तर 18 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आंतरराष्ट्रीय वारसा दिन म्हणून 18 एप्रिल हा जो दिवस आहे हा साजरा करण्यात येतो। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 11 आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागात अनुचित 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। तर राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी केलेल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर भाग 18। लक्षात ठेवायचे, राज्यघटनेच्या अनुचित 352 ते 360 या आणीबाणी विषयक तरतुदी ज्या आहेत ह्या भाग 18 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 3। प्रश्न 12 आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द सरनाम्यात कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? पहा, कोणते 2 शब्द आहेत? समाजवादी आणि दुसरा आहे धर्मनिरपेक्ष। हे जे 2 शब्द आहेत हे कोणत्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली। पहा, 42वी घटना दुरुस्तीच्या नंतर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द जे आहेत ते सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर 42वी घटना दुरुस्ती होण्याच्या आधी हे 2 शब्द समाविष्ट नव्हते। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 13 आहे अनुच्छेद 5 ते 11 या दरम्यान डॅशची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। संविधानावर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपल्याला 4-5 प्रश्न आपण घेतलेले आहेत जे की थोडेसे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत। तर पहा, अनुच्छेद 5 ते 11 यांच्या दरम्यान डॅशची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर नागरिकत्व। पहा, अनुच्छेद 5 ते 11 यांच्या दरम्यान मध्ये कशाची? नागरिकत्वाची तरतूद। पहा, नागरिकत्वाची तरतूद जी आहे ही भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 14 आहे अनुच्छेद
25 ते 28 यांच्या दरम्यान डॅश मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत। पहा प्रश्न अजून एक आपल्याला संविधान आणि राज्यघटनेवर विचारण्यात आलेला आहे। अनुच्छेद 25 ते 28 यांच्या दरम्यान मध्ये डॅश म्हणजे कोणते मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार। लक्षात ठेवायचे मित्रांनो 25 ते 28 यांच्या दरम्यान मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे हा मूलभूत अधिकार आहे महत्त्वाचा आणि तो भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेला आहे अनुच्छेद 25 ते 28 मध्ये। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 15 आहे भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ म्हणजेच पहा सेबी याची जी स्थापना आहे ही केव्हा झालेली आहे। हा प्रश्न मित्रांनो थोडासा किचकट प्रश्न आहे कारण यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन हे सारखे देण्यात आलेले आहेत जवळपास आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1988 साली। लक्षात ठेवा 1988 साली सेबीची स्थापना करण्यात आली आहे। लक्षात ठेवा सेबीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली आहे आणि 1992 जे आहे 1992 वर्षी सेबीला पूर्णपणे अधिकार देण्यात आलेले आहेत। तत्पूर्वी 1992 च्या आधी आणि 1988 मध्ये यामध्ये कधीच सेबीला अधिकार देण्यात आलेले नव्हते पण स्थापना आहे 1988 ची आणि पूर्णपणे ऍक्टिव्ह म्हणजे त्यांना जे अधिकार आहेत हे 1992 ला देण्यात आलेले आहे सेबीला। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचं यामध्ये आपले मित्र भरपूर विद्यार्थी आहेत की जे कन्फ्यूज होऊ शकतात। 1992 हे जे आहे हे या ठिकाणी फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत आणि 1988 ला स्थापना झालेली आहे। प्रश्न 16 आहे 1910 मध्ये जेजुरी पुणे या ठिकाणी मुरळी प्रतिबंधक चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली आहे। पहा मुरळी प्रतिबंधक चळवळ जी आहे ही 1910 मध्ये जेजुरीला करण्यात आलेली होती आणि ही कोणत्या समाजसुधारकाने केली होती। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वी रा शिंदे यांनी 1910 या वर्षी मुरळी प्रतिबंधक चळवळ जी आहे ही सुरू केली होती। ठिकाण आहे याचं जेजुरी। लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे वी रा शिंदे। प्रश्न 17 आहे भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे। पहा भारतात सर्वात जास्त विहिरी असणारं राज्य कोणतं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर गुजरात हे राज्य आहे। या राज्यामध्ये सर्वात जास्त आपल्या भारतामधील विहिरी आहेत गुजरातमध्ये। गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न 18 आहे एक गाव एक पानवटा या मोहिमेची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती। मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पहा 2013 पासून आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर एक गाव एक पानवटा या मोहिमेची सुरुवात कोणी केली। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा आढाव यांनी सुरुवात केली आहे एक गाव एक पानवटा ही मोहीम। पर्याय क्रमांक 4 मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न 19 आहे मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हटले जाते। पहा मानवी शरीरातील कोणती ग्रंथी आहे त्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर पीयूषिका जी ग्रंथी आहे याच ग्रंथीला पहा मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 20 आहे सापेक्षतावाद सिद्धांत खालीलपैकी कोणत्या जर्मन शास्त्रज्ञाने मांडलेला आहे। पहा सापेक्षवाद किंवा सापेक्षतावादाचा जो सिद्धांत आहे थेरम तो कोणत्या जर्मन शास्त्रज्ञाने मांडलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आइन्स्टाईन। या ठिकाणी पहा कधी कधी आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईन देखील विचारलं जाऊ शकतं। अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी हे जे आहेत पहा हे जर्मन शास्त्रज्ञ होते आणि यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आइन्स्टाईन आपलं उत्तर होईल। प्रश्न 21 आहे मॅग्रोव जंगलाचे सर्वाधिक प्रमाण असणारे भारतातील राज्य कोणते आहे। पहा एक जंगलाचा प्रकार दिलेला आहे मॅग्रोव हे जे जंगल आहे हे सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मॅग्रोव जे जंगल आहे याचं सर्वात जास्त प्रमाण आहे आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे पहा कोलकाता। यावरती मित्रांनो आपण प्रत्येक राज्यावरती देखील महत्त्वाचे व्हिडिओ घेणार आहोत त्याची लिंक तुम्हाला मी लवकर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे। प्रश्न 22 आहे घटनात्मक आणीबाणी राष्ट्रपती राजवट सर्वप्रथम डॅश या राज्यामध्ये 1951 मध्ये करण्यात आली होती। पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे तर घटनात्मक आणीबाणी ही जी आहे किंवा राष्ट्रपती राजवट सर्वात प्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली आहे। पहा 1951 वर्षी करण्यात आलेली आहे पण ती कोणत्या राज्यात करण्यात आलेली होती।
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब या राज्यामध्ये 1951 या वर्षी राष्ट्रपती राजवट आणि घटनात्मक आणीबाणी ही सर्वात पहिल्यांदी म्हणजे सर्वप्रथम करण्यात आली होती पंजाबमध्ये. पंजाबची राजधानी लक्षात ठेवायची आहे, चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे आणि चंदीगड ही एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे. तसेच हरियाणाची राजधानी देखील आहे पहा चंदीगड. प्रश्न 23 आहे, कोणतेही धनविधेयक सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहातच मांडावे लागते? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कोणतेही जे धनविधेयक आहे हे सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथमच मांडावे लागते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर लोकसभेमध्ये कोणतेही धनविधेयक जे आहे हे सर्वप्रथम लोकसभेमध्येच आपल्याला मांडावं लागतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? पहा मित्रांनो, प्रत्येक गावाची जशी जशी लोकसंख्या आहे तशा पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य हे निवडले जातात. तर ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा जो अधिकार आहे हा कोणाकडे असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर जिल्हाधिकारी म्हणजेच पहा कलेक्टर यांच्याकडे अधिकार असतो. कशाचा अधिकार? तर ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा. पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, संसदेच्या अधिवेशनातील अंतर डॅश महिन्यापेक्षा जास्त नसावे. पहा, संसदेचं जे अधिवेशन आहे त्यातील जे अंतर आहे हे किती महिन्यापेक्षा जास्त असू नये म्हणजेच नसावे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर 6 महिन्यापेक्षा जास्त संसदेच्या अधिवेशनातील अंतर नसावं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 6 महिने. कधी कधी आपल्याला मित्रांनो प्रश्न असा विचारला जातो, किती दिवसापेक्षा जास्त नसावे? तर उत्तर असतं पहा 180 दिवसापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच पहा, प्रत्येक महिना हा 30 दिवसाचा धरून चालू, तसे 6 महिने म्हणजेच 180 दिवस. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 25 जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावरती आपण दररोज करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF मोफतमध्ये देत आहोत. चला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.